नमस्कार. पर्टिक्युलर नॉलेज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सहाय्यक आयुक्त मुंबई महानगरपालिकेचा जो MPSC मार्फत जो पेपर झालेला आहे त्या पेपरमधील काही निवडक प्रश्न मी इथे घेतलेले आहे जे आपल्याला येणारी कंबाइंड ग्रुप बी एक्झाम त्यानंतर राज्यसभा पूर्व परीक्षेमध्ये उपयोगी पडतील. तर ते प्रश्न आपण इथे घेतलेले आहे कारण बाकी सिलेबस हा वेगळा होता. चला तर मग स्टार्ट करूया. तर इथे प्रश्न आहे, ई गव्हर्नन्स 2011चे धोरण ठरवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तज्ज्ञ समिती गठीत केली होती. त्या समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर एक ऑप्शन आहे डॉक्टर विजय भाटवडेकर, डॉक्टर श्रीकांत जिचकर, डॉक्टर विजय भटकर आणि सी पृथ्वीराज चव्हाण. तर बघा, ई गव्हर्नन्स धोरण कधीचं आहे पहिल्यांदा ते पाठ करून घ्या. 2011चं आहे आणि या संबंधित जी समिती नेमली होती ती होती डॉक्टर विजय भटकर. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर 3 नंबर आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो आपल्याशी रिलेटेड आहे. महाराष्ट्र शासनाने अनेक ई शासन उपक्रम हाती घेतले आहेत. खालीलपैकी कोणता उपक्रम पुरस्कार प्राप्त ई शासकीय प्रकल्प आहे ज्यात मालमत्ता कागदपत्रांची संपूर्ण नोंदणी आणि नोंदणीची प्रक्रिया केली जाते? आणि हा प्रश्न मोस्ट एमपी करायचा आहे तुम्हाला. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे सरिता नावाचे. ठीक आहे, सरिता नोंदणी प्रक्रिया आहे. तर त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर पुढे बघा, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा आपल्या सर्वांना माहीत आहे 1961चा आहे. तर हा कायदा 1962चा कायदा नंबर 1962चा कायदा नंबर 5 आहे. हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. सो मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला हे करायचं आहे. त्यानंतर अजून एक प्रश्न विचारला त्या परीक्षेमध्ये, कोणत्या कलमाअंतर्गत नगरपालिका निवडणुका राज्य निवडणूक आयोगाच्या अधीन असतात म्हणते? ठीक आहे, काय विचारलेलं आहे आपल्याला? नगरपालिका निवडणुका. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ZA. ओके, 243 ZA. आणि तेच जर तुम्हाला ग्रामीण निवडणुका विचारलं असतं तर या प्रश्नाचं उत्तर 243 K आलं असतं. हे पण तुम्ही इथे लक्षात घ्या. ओके, यावरती आपण एक पूर्ण व्हिडिओ बनवूच नंतर. ठीक आहे, त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या शहरात दिनांक 29 सप्टेंबर 1688 रोजी नगरपालिका स्थापन करण्यात आली होती? ओके, तर त्या प्रश्नाचे आन्सर तुम्हाला सर्वांना माहीत आहे. मद्रास सध्या काय म्हणून ओळखलं जाते? चेन्नई. तर या प्रश्नाचं उत्तर आहे चेन्नई. 1688 तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर बघा, राज्यपाल केव्हा अध्यादेश काढू शकतात म्हणजेच वटहुकूम काढू शकतात म्हणजेच लक्षात घ्या ऑर्डिनन्स काढू शकतात? तर आपल्या सर्वांना माहीत आहे राष्ट्रपती कलम 123 नुसार वटहुकूम काढतात राष्ट्रपती. मग राज्यपाल कोणत्या कलमानुसार वटहुकूम काढतात? तर 213 नुसार. हे पाठ कसं ठेवायचं? राष्ट्रपती 213 नुसार काढतात वटहुकूम, तर राज्यपाल हा 2 समोर घ्यायचा आहे, एक इथे 213. राज्यपाल म्हटलं तर 213 नुसार वटहुकूम काढतात. ओके, मग केव्हा काढतात? जेव्हा त्यांना आवडेल तेव्हा, जेव्हा मुख्यमंत्री त्यांना सल्ला देतात तेव्हा, जेव्हा राज्य विधिमंडळ अधिवेशनात नसते तेव्हा आणि जेव्हा केंद्र सरकार त्यांना असे करण्यास सांगते तेव्हा. तर या प्रश्नाचं सरळ उत्तर आहे 3 नंबरचं. जेव्हा राज्य विधिमंडळ काय नसते, अधिवेशनामध्ये नसते, तेव्हाच राज्यपाल अध्यादेश काढू शकतात. कलम 213 मी सांगितलेली आहे. आणि हा प्रश्न महत्त्वाचा आहे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष कोण असतो? तर कोण असतो बघा? तर या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांना राष्ट्रपती असं वाटत असेल, मात्र या प्रश्नाचं उत्तर आहे पंतप्रधान. ठीक आहे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? तर ते असतात पंतप्रधान. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न होता जो मला घ्यावासा वाटला आपल्या लेक्चरमध्ये. तर बघा, आपत्तीचे नाव आणि आपत्ती घडल्याचे वर्ष हे परीक्षेमध्ये विचारले जातात. तर आता बघा, भोपाळ गॅस दुर्घटना जी आहे, मिथिल आयसोसायनाइड आपण बघितला होता वायू, तर 3 डिसेंबर 1984 ही घटना झालेली होती. म्हणजे ए ला 3 ना. ठीक आहे, किती ऑप्शनमध्ये ए ला 3 आहे? तर बघा, फर्स्ट ऑप्शनमध्येच आहे, त्यामुळं बाकी ऑप्शन आपल्याला पाहण्याची गरज नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर 1 आहे. मात्र आपण ते पाठ करूया. ठीक आहे, भोपाळ गॅस दुर्घटना 84ची आहे. मग 3 डिसेंबर. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट जो झाला होता याला 4 आहे उत्तर. 11 जुलै 2006. मुंबईचा महापूर जो आला होता, मुंबईला जो महापूर सगळ्यात जास्त पाऊस पडला होता तो 26 जुलै 2005ला तिथे सर्वात जास्त पाऊस झाला होता. तर ही तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, 26 जुलै 2005. आणि शिवकाशी आग जी दुर्घटना झाली होती ती 5 सप्टेंबर 2012ला झाली होती. तर इतर एक्झाममधून जे प्रश्न आहेत तेच आपल्याला रिपीट होताना दिसतात, त्यामुळं मला ते काही प्रश्न घ्यावशा वाटले आणि मी ते आपल्या इथे लेक्चरच्या स्वरूपात तुमच्यासमोर प्रेझेंट करत आहे. ओके, अणुस्फोट झाल्यानंतर खालीलपैकी कोणत्या किरणामुळे मानवी जीवनास अधिक धोका असतो? अल्फा, गॅमा, बेटा, अतिनील. तर तुमच्या लक्षात आले असेल गॅमा किरणामुळे. ओके, सो या प्रश्नाचं उत्तर आहे गॅमा. आणि बटाट्याला कोंब फुटू नये म्हणून त्याच्यावर गॅमा किरणाचा स्मारक केला जातो. त्यानंतर आणखी बघा, आपत्ती व्यवस्थापना संबंधित प्रश्न आहे. ठिकाण आणि आपत्ती दुर्घटना दिलेली आहे.
तर आपल्या सर्वांना माहिती आहे केदारनाथ उत्तराखंड इथे ढगफुटी आणि महापूर आला होता. म्हणजे डी ला किती नंबर आहे बघा, डी ला 2. तर तुम्हाला इथे 3 ऑप्शनमध्ये 2 दिसत आहे, म्हणजेच लक्षात घ्या इथे चौथ्या क्रमांकाचं ऑप्शन कट होईल. ओके, तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे 2 नंबरचं. तर बघूया मग आपण. मालाड मुंबई इथे 3 म्हणजेच आग लागलेली होती. कांदिवली मुंबई इथे जे आहे ते भूस्खलन झालं होतं. भुज गुजरात इथला भूकंप झाला होता, लक्षात घ्या भूकंप, आणि तो माझ्या माहितीनुसार 26 जानेवारी 2001 रोजी तो भूकंप झालेला होता. ठीक आहे. त्यानंतर जे केदारनाथ आपण आता सांगितलेलं आहे तर ते ढगफुटी आणि महापूर आलेला होता. ओके, सो या पद्धतीनं आपल्याला आपत्ती व्यवस्थापनासंबंधित माहिती असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं एकच तुम्हाला सांगतो, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे स्टेट बोर्ड. कारण बरेच प्रश्न हे स्टेट बोर्डमधून येत असतात, हे सुद्धा माहिती तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर 71 नंबरचा प्रश्न, संयुक्त राष्ट्र मानवी विकास निर्देशांक 2020 मध्ये म्हणजे SDI मध्ये भारताचा क्रमांक कितवा लागतो? तर हा प्रश्न सहज सुटण्याजोगा आहे, 131वा क्रमांक. मात्र कधी विचारला हे महत्त्वाचं आहे, 2020. ठीक आहे, तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा 2021 मध्ये आपला कितवा क्रमांक लागतो. त्यानंतर एक मला हा महत्त्वाचा प्रश्न वाटला, केंद्र शासनामार्फत कोस्टल रेग्युलेशन झोन ठीक आहे संदर्भात अधिसूचना सन 2019 मध्ये कोणत्या कायद्यातील तरतुदीनुसार जारी करण्यात आली होती म्हणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्यावरण संरक्षण कायदा 1986. मी हा प्रश्न याच्यासाठी घेतला, जर तुम्हाला जोड्या लावणीमध्ये हा प्रश्न आला तर क्लिअर झालं पाहिजे. जल प्रदूषण कायदा 1974चा, हे पाठ करून घ्या पहिल्यांदा. वायू प्रदूषण कायदा म्हटलं लक्षात घ्या, प्रतिबंध नियमन हा 81चा आहे. म्हणजे जल म्हटलं तर जल आधी येणार 74, वायू म्हटला तर 1981 येणार, लक्षात घ्या. आणि महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम म्हटलं तर 1966चा आहे. आणि पर्यावरण आपल्या पाठ आहे 1986, आणि याचं उत्तर 86च होतं. ठीक आहे, मात्र हे पण अधिनियम जे आहे हे तुम्ही पाठ करून घ्या. जल म्हटलं तर 74, वायू म्हटलं तर 81, आणि महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम म्हटला तर 66चा, आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम म्हटला तर स्टुडंट तो 1986चा. ओके, त्यानंतर एक हा पण प्रश्न आला होता, खालीलपैकी कोणाला भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हटलं जाते? तर यास लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे काय म्हटलं जाते? जनक म्हटलं जाते. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियान कधी सुरू करण्यात आले? कंबाईनच्या येणाऱ्या एक्झामसाठी जी आपली 26 फेब्रुवारीला एक्झाम होणार आहे त्यासाठी हा प्रश्न पाठ करून घ्या. तुम्हाला येत असेल तर आन्सर द्या. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे अचूक ते आहे 2005. ठीक आहे, तर हे जे अभियान सुरू झालं होतं हे 2005ला सुरू झालं होतं. ठीक आहे, लक्षात घ्या. त्यानंतर 90 नंबरचा प्रश्न काय म्हणतो, भारतीय राज्यघटनेनुसार नगरपालिके क्षेत्रात प्रभाग समित्या स्थापन करणे बंधनकारक असते. तर प्रभाग समित्या किती लोकसंख्या असल्यावरच स्थापन करता येते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3 लाख किंवा त्यापेक्षा अधिक. सो मोस्ट इम्पॉर्टंट हा क्वेश्चन आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, त्यानंतर बघा 92 नंबरचा क्वेश्चन विचारलेला आहे, माहितीचा अधिकार 2005चा आहे. माहितीच्या अधिकारात एकूण कलमा 31 आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तर दुसऱ्या परिशिष्टामध्ये लक्षात घ्या, काही गुप्तचर संघटना आहे की ज्याची माहिती आपल्याला दिली जात नाही. तर याच्यामध्ये कोणती एक गोष्ट आहे की जी अपवादात्मक आहे? तर CRPF, त्यानंतर CISF, NSG. तर याचं उत्तर जे आहे ते आहे 4 नंबरचं. ठीक आहे, कारण याचा उल्लेख त्याच्यामध्ये आढळणार नाही. ठीक आहे, आणि नंतरचा आणि लास्ट महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, सार्वजनिक कार्यालयामध्ये समानतेची संधी रोजगार उपलब्ध करून देणे, राज्यघटनेतला प्रश्न आहे. ठीक आहे, नोकरीसाठी समानता. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कलम 16. 14 काय आहे, कायद्यापुढे समानता. 15 धर्मवंश लिंगजात या आधारावर भेदभाव केला जाणार नाही. आणि कलम 19 आहे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य. तर नोकरीमध्ये समानतेची संधी रोजगार जे आहे याचं उत्तर जे आहे ते आहे कलम 16. तर या पद्धतीने हे महत्त्वाचे जे जवळपास 20 क्वेश्चन होते ते आपण घेतलेले आहे. आणि याच पद्धतीचे जे MPSC वेगवेगळ्या एक्झाम घेते ते प्रश्न आपण अशाच व्हिडिओतून कव्हर करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून ते प्रश्न इकडे जर रिपीट झाले तर आपल्याला त्याचा नक्की फायदा होईल. आय होप की तुम्हाला हे लेक्चर आवडलेलं असेल. थँक्यू सो मच. टेक केअर.